हिंगोली 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले ज्योतिर्लिंग हिंगोली शहराकरिता आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेले स्थळ। अशा हिंगोलीमधील वसमत या ठिकाणी गुरुभक्तीचा झरा प्रवाहित होताना दिसून आला। दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी हजारो भाविकांची पाऊले एका विशेष सोहळ्याच्या स्थळी अग्रेसर होत होती। निमित्त होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे। निर्गुण स्वरूपातही आपल्या गुरुमौलींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। लांबच लांब रांगा मंडपाला वेढल्या होत्या, तरीही शिस्तबद्ध पद्धतीने भाविक परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेत होते। खरे पाहता या भक्तिमय सोहळ्याची सुरुवात आदल्या दिवशीच झाली होती। भाग्यशाली यजमान श्री व सौ नर्मदा माधवराव काळे यांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे वाजत गाजत आगमन झाले व नंतर दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य अशा मिरवणुकीतून दिंड्या, पताका, ढोल, ताशा, नाम गजराच्या निनादात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका व प्रतिमा कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी नेण्यात आल्या। जेथे पोहोचताच सुहासिनींनी त्यांचे भक्तिभावाने औक्षण केले। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका संतपीठावर आसनस्थ झाल्या व भाविकांमध्ये वेगळीच सकारात्मक ऊर्जा संचारली। पुरोहितांद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले। त्या प्रसंगी उपस्थित 2200 ते 2500 भाविकांपैकी सुमारे 450 भाविकांनी आपल्या जवळील प्रतिकात्मक पादुका पूजनाचा लाभ घेतला। प्रत्येक जण परमपूज्य गुरुमाऊलींना भेटण्याच्या ओढीने तेथे आला होता व आपला उत्कंठ भाव त्यांच्या चरणी अर्पण करत होता। कार्यक्रम प्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या प्रवचनकार सीमा पाटील यांनी आपली प्रवचन सेवा गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण केली। सद्गुरु साक्षात परब्रह्म आहेत। सेवा, साधना, सदाचार या त्रिसूत्रींच्या आधारे आपला प्रपंच व परमार्थ योग्य प्रकारे कसा करायचा हे त्यांनी सोप्या शब्दात समजावले। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या शिकवणीवर पूर्ण विश्वास ठेवला तर जीवनातील समस्यांवर सहजरित्या आपण मात करू शकतो। अधीर अशा मनाला शांती व धैर्य प्राप्त होते ते नामस्मरणाने, असेही ते म्हणाले। प्रबोधन समाप्त होताच सर्वच भाविक परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या निर्गुण स्वरूपाला म्हणजेच श्रींच्या पादुकांना नतमस्तक होऊन धन्य झाले। कोणी डोळे मिटून तर कुणी आपल्या उघड्या डोळ्यात परमपूज्य जगद्गुरु श्रींचे तेज साठवत होते। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या आत्मोद्धारक विचारांनी प्रेरित होऊन 163 भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण केली व आपल्या मोक्षाच्या मार्गावर पहिले पाऊल ठेवले। सर्व सेवेकरांनीही आपली सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण केली। कार्यक्रमस्थळी महाप्रसादाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला। कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात भाविकांचे मन भरून आले होते, कारण आपल्या प्रिय गुरुचरणांच्या वियोगाची घटिका जवळ आली होती। तरी देखील सर्वांनी हसत मुखांनी सांगता आरती संपन्न केली आणि त्यांना प्रेमाने निरोप दिला। पुढे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांनी पुढील प्रवासास तेथून प्रस्थान केले। श्री गुरुदेव।